मज़ा आया। और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असेल स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये एकदम खतरनाक असं जबरदस्त स्टेटस झालेला आहे मित्रांनो। ॲटिट्यूड व्हिडिओमध्ये आपण खरंच असं एकदम खतरनाक व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर एक व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा मित्रांनो। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। तर मित्रांनो, आपण एक चॅलेंज ठेवलेलं आहे मित्रांनो, 1 फेब्रुवारीपासून ते पुरा 29 फेब्रुवारी रेग्युलर डेली दररोजप्रमाणे व्हिडिओ टाकत जायचा। जसं की आपण पहिले 1 दिवस ऑडिओ टाकत असतो आपण, तर मित्रांनो आपण तसं नाही टाकायचं। 1 मंथ आपण चॅलेंज ठेवलेला आहे मित्रांनो, डेली टाकायचं। तर मित्रांनो 29 व्हिडिओ आपण डेली टाकूया। आपण व्हिडिओला सपोर्ट करतो तर तसं या व्हिडिओला आपण सपोर्ट करत राहा मित्रांनो। व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओला पूर्ण बघितलं तर मला समजून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल आहे व्हिडिओमध्ये ते सर्व काही आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, तिथे तुम्हाला भेटून जाईल। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, तिथे फ्रीमध्ये मटेरियल देतात मित्रांनो। तुम्हाला सर्वात अगोदर लागणारा अलाइट मशीन बिना वॉटरमार्कचा पण टेलिग्राम ग्रुपवरती येत असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर अलाइट मशीनला ओपन करायचा, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जातील मित्रांनो। तुम्हाला सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही बीट वगैरे लावूनच दिलेलं आहे। आपण आपला सर्वात अगोदर आपला फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचा, मीडियाच्या ऑप्शनमध्ये त्या डब्यावरती क्लिक करायचा। मग आपल्या जे काही नावाचं आपल्या नावाचं फोल्डर असेल त्या नावाच्या फोल्डरला ओपन करायचं। अशा प्रकारे काही फोटो PNG आणि इमोजी PNG बनवून दिलेला आहे मित्रांनो। आपला सर्वात अगोदर फोटो PNGला ॲड करण्यासाठी वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। लास्टपर्यंत जायचं। अशा प्रकारे मग एकच फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग मित्रांनो आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो। आल्यापर्यंत मग अशा सेकंड बीटला जायचं। असं 2 पार्टमध्ये फोटोला कट करून घ्यायचं। मग आणखीन सेकंड बीटला जाऊन 2 पार्टमध्ये कट करून घ्यायचं। असंच काय पूर्ण जितके काही बीट आहे ते सर्व बीटमध्ये डबल बीटमध्ये आपला फोटो कट करून घ्या। जसं मी कट करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण कट करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपला इमोजी PNG दिलेला आहे। आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, इमोजी PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला राईट साईडला वरच्या बाजूला असं ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं मित्रांनो। मग असं ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला आता शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी मग बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही आल्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपलं मग बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आपण फोटो वगैरे कट केलेले किंवा अशा प्रकारे ॲड केलेले फोटो दिसतील आपला। मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं। आपला हा एकाच फोटोनं हा एक इफेक्ट्स ॲड केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं, बीट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, जसं की हे सेकंड फोटो दिसत आला, या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा। प्लस सेकंड बीटवरती जाऊन सेकंड फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। पेस्ट करण्यासाठी इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। मग आपला थर्ड फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे काही थर्ड फोटो दिसेल, थर्ड फोटोवरती लहान फोटो दिसेल, त्या लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर मग आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय आपला आणखीन इथे एक छोटी फोटो दिसेल, त्या छोट्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला इथे काय अशा प्रकारचे छोटी फोटो दिसेल, त्या इफेक्ट्स फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग आपल्या अशा प्रकारे 2च फोटोना हा इफेक्ट्स लावायचा। जितके छोटे फोटो दिसत आहे 2च फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे। मग आपला जे काय आपला लहान फोटोच्या पुढचे जे काय फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट्स करून याचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर एक लेअर दिसेल, असं काही स्मोकिंग लेअरची आपला ह्या डब्यावरती क्लिक करून
कॉपी लेअरवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मग आपलं आणखीन बॅक जायचं, बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं आहे. मग आपला असं काही छोट्या लेअरच्या पुढचे फोटो अशा प्रकारे काही फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. मग आपला अशा प्रकारे जायचं बीटला 6.03च्या बीटला जायचं. ह्याच्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं, जसं की अशा प्रकारे दिसेल. मग आपल्या लेअरच्या राईट साईडला प्रेस करून आपला ह्या फोटोच्या वरती ठेवायचं. अशा प्रकारे फोटोच्या वरती ठेवल्यानंतर आपला आणखीन मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केलेले या फोटोला डिलीट करायचा आहे. या वरच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट केल्यानंतर मग आपल्या बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचा. मग आपला अशा प्रकारे काही ग्रुप लेअर दिसून जाईल. ग्रुप लेअरला या ग्रुप लेअरवरती क्लिक करून या डब्यावरती करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर आम्हाला बॅक जायचं, बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा आहे. मग आपला अशा प्रकारे काही जायचं, जिथं आपण फोटो डिलीट केला आहे लहान फोटोच्या पुढे ह्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. अशा प्रकारे काही पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपल्या ह्या ग्रुप लेअरला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर आपल्या ह्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. ॲडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. आणखीन आपला अशा प्रकारे फोटो दिसेल, आपला ॲड केलेली फोटो पण अशा प्रकारे दिसेल. मग आपला फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. त्याच्या ऑप्शनमध्ये जायचं, फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही खाली ओढून घ्यायचं. खाली ओढून घेतल्यानंतर आपला फोटो वगैरे अशा प्रकारे दिसून जाईल, किंवा असं लहान मोठी दिसत असेल असं प्रकारे तर आपण मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मग आपलं जितके काही लेअर आहे तिथपर्यंतच आपण या फोटोला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मग तुम्हाला अशाच प्रकारे काही फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काही दिसून जाईल. मग आपलं ग्रुपच्या पुढे असं काही ग्रुपच्या पुढे जे फोटो त्याच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपला बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचा. मग आपला असं काही फोटोच्या ग्रुप लेअरच्या पुढे काय अशा प्रकारे फोटो असेल तर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचा. मग आपल्याला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे काही लास्टचे एक फोटो आहे, त्या लास्टच्याच फोटोचा एक इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला अशा प्रकारे काही 2 CC इफेक्ट दिलेले आपण ह्या लेअरवरती प्रेस करून आपला ह्या डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मग आपला बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर बीटमार्क प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपला मग ह्या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे लहान मोठी दिसेल अशा प्रकारे ओढून घ्यायचं. लहान मोठी दिसेल त्याला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे काही व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओला पूर्ण बघत राहा मित्रांनो.